चला तर मग हाय हॅलो. तर आजचा बेत होता अंड्याचा. तर बघा कुकर मी लावला, त्या कुकरमध्ये मीठ अंडे शिजवायला टाकले होते, पण त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं तर विसरले होते. आता तुम्ही म्हणाल मीठ कसं काय ह्याच्यामध्ये शिजवायच्या आधी. तर काय मीठ ॲड केलं ना की अंडी फुटत नाहीत किंवा त्याची फुटून बघत ना अंडीची साल आहे ना ती चिकटत नाही आणि ती निघण्यासुद्धा मदत होते. तर इथे बघा दुसरीकडे मी लसूण सोलून घेतलेला आहे मसाल्यासाठी. आता कांदे पण एका साईडला चिरायला सुद्धा घेतले होते. तर विचार करत होते एक टाकू का दोन टाकू. जास्त टाकले तर खूपच मसाला होईल, कमी टाकला तर कमी मसाला होईल. मग तोच विचार करता करता हातामध्ये 2 कांदे घेतले आणि कापायला सुरुवात केली. आणि नंतर विचार करत होते की ठीक आहे आता टमॅटो पण टाकावा म्हणलं, असा विचार करत होते. की आता बिना टमॅटोचा तर रस्सा तर चांगला लागणारच नाही. म्हणून मग आधी कांदे सोलून घेतले आणि त्याच्यानंतर मग टमॅटो चिरायला घेतला. तर बघा विचार करता करता 2च कापून घेतले. तर तुम्ही किती टाकता ते सांगा मला. ठीक आहे मी तरी 2च टाकले, पण तुम्ही किती टाकता ते आम्हाला व्हिडिओमध्ये सांगा. तर दुसरीकडे मी हे पण कोथिंबीर वगैरे साफ करायला घेत होते, पण ती काही मला भेटलीच नाही. म्हणून मग मी टॅमॅटो शोधून काढला माझ्या फ्रीजमधून. तो पण कुठे कुठे होता काय माहीत संपलेले. तो अचानक मला बोलतो ना देव भेटले आणि एक टॅमॅटो भेटला कुठं जीवात जीव आला, कारण खूप अंधार पडलेला आणि मार्केटला जाणं मला शक्य होत नव्हतं. तर बघा नशिबाने भेटला. त्याचबरोबर नंतर बघा इकडे अंडी पण माझी उकडून झाली होती आणि मसाला भाजायला मी सुरुवात केली. तर इथे बघा कढई घेतली होती. आता कढईला बाबा म्हटलं तू बस इथं गॅसवर, तुला मसाला भाजून घेते. तर इकडे बघा तेलवर टाकलं, मसाला टाकून घेतला. मसाला मीन्स म्हणजे कांदा आणि टमॅटो. आता तुम्ही मला ह्याला कोण मसाला म्हणतं, तर पेस्ट झाल्यानंतर मसाला होतो. बरं ठीक आहे चला. इकडे बघा चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेतलं मस्त. आणि त्याचबरोबर मी सुद्धा नंतर लसूण सोलायला मी विसरूनच गेले त्याच्यामध्ये टाकायचा. परत म्हणलं जाऊ दे आधी मसाला भाजून घेऊया नंतर मग लसूण भाजून घेऊया. तर इकडे बघा लाल झाल्यावरती मसाला मी तो काढून घेत होते. काढून घेतला त्याच्यानंतर मग लगेचच मी लसूण टाकून घेतला. लसणाला पण म्हणलं बाबा फक्त उडेपर्यंत भाजू नको, नाही तर अंगावर उडून चटका बसेल माझ्या. कारण काय मुलं मधी करत होते, मला काय सुचत नव्हतं. मुलं खाली खेळत होते आणि वरती मी जेवण बनवत होते. अशा प्रकारे लसूण पण भाजून घेतला. आणि दुसरीकडे लगेचच मग मी अंडी सोलायला घेतले. तर अंडी खूप गरम होती आणि मलाही घाई होती. तर अंडी काय गार होईना. मग म्हणलं जाऊ दे बाबा तुला सोलूनच काढते कसा पण, आता तू काय पटापट सोलायचं नाही. मग बघा पाण्याचा हात घेऊन मी अंडी सोलायचा प्रयत्न करत होते, पण ते काय सोलत नव्हतं. मग म्हणलं जाऊ दे तू साईडला हो, मी तुला नंतर सोलते. चला गमतीचा भाग होता. तर इकडे बघा तेल मी परत गरम करायला ठेवलं. त्याचबरोबर तेजपत्ता टाकला. त्याच्यामध्ये नंतर मग थोडंसं जिरं टाकलं आणि चांगलं ते पण लाल होईपर्यंत हलकंसं भाजून घेतलं. आता विचार करत होते धने मला काय भेटत नव्हते. आता म्हणाल धने कसे काय टाकता, पण ठीक आहे थोडं तर कधीतरी टाकावं लागतं, छान टेस्टी येते. पण काय मला ते काही भेटलंच नाही. मग परत म्हणलं जाऊ दे मसालाच आपण ॲड करूया. मग ह्याच्यामध्ये वाटल्यानं केलेला जो मसाला होता तो मी ॲड केला. आणि इकडं दुसरीकडं बघा अंडी काय थंड व्हायचे नावच घेत नव्हती. मग थंड पाण्यामध्ये हात घालत होते आणि हळूहळू सोलत होते. तर कसं बसं त्यांना सोलून काढलं आणि मग त्याला चिरून घेत होते आणि त्या अंड्याच्या सालनमध्ये टाकत होते. हे बघा दाखवत होते तुम्हाला, पण त्या लाईटीने काय दिसत नव्हतं. ठीक आहे मला नेक्स्ट टाईम दाखवू आपण. आपली जी नवीन युक्ती काढली आहे ती नेक्स्ट टाईम दाखवू. आता इकडे दुसरीकडे मीन्स त्यात मी वाट बघत होते की ह्याला तेल सुटेपर्यंत. चांगलं तेल सुटलं होतं, तरी पण थोडंफार मला तेल कमीच वाटलं. मग परत झाकण ठेवून दिलं. दुसरीकडे मी बघा गरम पाणी केलं ते अंड्याच्या कालवणामध्ये ओतायला. आता कोणीकडे कालवण म्हणतं, कोणाकडे अंडा मसाला म्हणतात, आमच्याकडे कालवणच बोलतात. मग ती कशाचं हे असू दे. दुसरीकडे इकडे थोडासा मी भात लावला टोपामध्ये. आता तुम्ही मला एवढूशा टोपामध्ये 4 माणसं कशी खाईल, पण आम्हाला एवढासुद्धा जास्त होतो. कधी कधी तसा राहतो. मुलंही भात खात नाहीत किंवा भाकरी केली तर भाकरीच खातात. तर इकडे बघा त्याच कुकरमध्ये मी भातीचा टोपही लावून दिला. मग तिकडे चांगलं बघा तेल सुटले, लाल भडक दिसायला होतं आणि मलाही बरं वाटलं होतं. म्हणलं आत्ताच खाऊन घ्यावं का काय, पण नको म्हणलं अजून त्यात अंडी टाकायचे होते. उगाच म्हणलं कशाला खाऊ, म्हणून परत मग राहू दे म्हटलं. तोपर्यंत इकडे बघा
तरी आणि इकडे माझी मुलगी, तिला काही दमच निघत नव्हता. मला कसं आहे? अंडा दे अंडा दे अंडा दे. छान आहे? माझं डोकं खाल्लं सिजे. आवडलं तुला? तिला मी विचारलं कसं Thank you लागतंय, बोल तर मला. ती छान लागतंय. आणि तिचं घे, खाणं म्हणजे हातामध्ये आतलं घे. डील खात नाही ती, तिला वरचं हातामध्ये व्हाईटवालं पाहिजे. आणि तिने नाव नवीनच काढले, ती अंड्याला अंडा म्हणत नाही, ती जेली म्हणते. खाऊन त्यात टेस्ट कर एकदम कसं आहे. नरम आणि सॉफ्ट लागतं, त्याच्यामुळे ती त्याचं नावच पडले, मला जेली दे, फेकू मला नको जेली इकडे दे. तिकडे. ठीक आहे बाई म्हणलं, असं घे कचरा करायचा खा नाही, एकदाची. ठीक आहे? दिलं तेव्हा ती कुठे शांत बसली आणि मलाही बरं वाटलं. थँक्यू बोल. आणि दुसरीकडे बघा, परत मी जाऊन परत झाकण उघडून बघत होते, तर त्याच्यामध्ये तेल सुटले का काय सुटले बघत होते मी. तर मस्त बघा ते सुटलं होतं. आणि त्याच्यानंतर मग मी थोडंसं गरम पाणी ॲड केलं, हे जे बाजूला तुम्हाला गॅसवर दिसत नाही ते मी ॲड केलं. आणि हे असे नजारे आमच्याकडे कधी कधी दिसायला भेटतात, नाही तर एकमेकांच्या अंगावर बसून कचा 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 भांडण करत असतात. पण हे कधी कधी आम्हाला म्हणतात ना, देवळात देव दिसल्यावानी कधीतरी दिसतं. ठीक आहे, कधी कधी भांडतात पण कधी कधी अभ्यास पण करतात. तर हा बघा मुलगा माझा अभ्यास घेतो म्हणून ती तिच्या आवडीने बसली आहे. पण हे दोघांना एकत्र खेळायला जर बसवलं ना, तर एकमेकांचे कपडे मारामारी केल्याशिवाय राहत नाहीत. आता दुसरीकडे म्हणलं गरम, त्या लगे हातच भाकरी करून घ्यावी. तर गावचं पीठ असल्यामुळे ते कसं खूप दिवसाचं ते भाकरी तुटत होत्या माझ्या, म्हणून मस्त कडक तवा गरम केला, त्याच्यामध्ये थंड पाणी ओतलं आणि गरम पाण्यामध्ये मी पीठ मळायला सुरुवात केली. आणि लगे हातच 3 भाकरीसुद्धा मी करून घेतला. आता माझी भाकरी बघा जमते का बघा, किती मस्त चंद्रावानी गोल भाकरी झाली आहे. आणि ह्याच्या आधी पण मी एक भाकरी केली होती, पण ती तुटली माझ्या हातून. तुटली मीन्स कसं, हो गावचं पीठ आहे ना, खूप दिवसांनी असं होतं, म्हणजे होत गेलं की ते कसं त्याला चिकटपणा कमी येतो, म्हणून दुसरी पण भाकरी मी तयार करून घेतली. आता विचार करत होते बाबा ही पण तुटू नको, नाहीतर मला ना काय खरं नाही माझं. मग बघा भाकरी माझी फुगली. कशी वाटते तुम्हाला मला नक्की सांगा. त्याचबरोबर मी लगेचच मग 3 भाकरी लगेचच करून घेतल्या. आणि तुम्हाला कसं वाटलं तुम्ही मला कमेंटमधून सांगा. अशा करून बघा सुंदर किती फुगली आहे बघा, जास्त फुगली नाही पण बऱ्यापैकी भाकरी मला जमते. हे मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी सांगितलं होतं. तर कशी वाटली माझी भाकरी तुम्ही नक्की मला सांगा. आणि त्यानंतर मध्येच बघा माझी मुलगी आली, तर मला विचारते मम्मा तू काय करते. तर ती म्हणते माझे पण व्हिडिओ बनव, माझे पण रील्स बनव. तर तिला बघा आली माझ्या खुशीवर असे कमरेवरच येऊन बसले आणि बोलते मम्मा तू माझी आहे, मी तुला खूप प्यार करते, हे करते ते करते. दुसरं काय न हो, लाडी गोडी का. आता मी तिला अंडा म्हणजे तिच्या भाषेत जेली दिली, म्हणून तिला माझ्यावर प्रेम आलं होतं, म्हणून ती माझ्या येऊन मिठी मारत होते. तर इकडे बघा दुसरीकडे माझी मस्तपैकी अंडा कढी झाली होती.